सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी जितेंद्र जोशी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा। भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी। भक्त असा असतो त्याच्या भक्तीत जादू अशी असते की तो परमेश्वराला सुद्धा स्वतःकडे बोलू शकतो, परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकतो, पण त्याच्याकडे हवा समर्पित भाव। आणि भक्त फक्त देवाचेच नसतात तर कलेचे सुद्धा कलासक्त भक्त असतात आणि ते कलेची पूजा करतात। देवळात जसे वेगवेगळे भक्त जमा होतात तसाच हा मंच आहे कलाकारांसाठी। कलाकार सज्ज आहेत आणि त्यांचं परीक्षण करण्यासाठी परीक्षक सुद्धा सज्ज आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला मातोंडकर यांचं आणि मकरंद देशपांडे सरांचं सुद्धा। कुठलाही चांगला धनुर्धर जो असतो, श्रेष्ठ धनुर्धर, तो कधी आपल्या भात्यातले सगळे बाण एकदम काढत नाही, तो एक एक बाण काढतो। आपल्या स्पर्धक मित्रांनी असंच केलेलं आहे। पहिल्या फेरीत जे परफॉर्मन्सेस त्यांच्याकडे होते त्यानंतर आता वेगळे बाण ते काढू लागलेले आहेत। असाच एक बाण सुसाट बाण घेऊन येत आहेत नागपूरहून बी बॉयज। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मन भवर उठे तन सिहर उठे जब खबर उठे के Get over here. You are watching a master. That's nasty. Something grimy. It's Big Rucker Buck, aka Big Ruck. You are watching a master. You have made me proud, my son. उर्मिलाजी बोलायला काही जागा चूकभूल काढायला राहिलेली नाहीये, दिसली नाहीये। एकापेक्षा एक सरप्राइजिंग असे पटापटा पटापटा एकावर रिॲक्ट करायच्या आधी दुसऱ्या रिॲक्ट करायच्या आधी तिसरं आणि फक्त आदळआपट मकरांचा आवडता शब्द किंवा फक्त एकमेकांना फेकणंच नव्हतं पण इव्हन कोरिओग्राफीमध्ये इकडनं एक तो बाहेर येऊन त्याचा तो इफेक्ट म्हणून तिकडनं तो बाहेर येऊन अशा बरेचसे छान छान गॅग्स वापरले गेले होते। त्यामुळे त्या सगळ्या ॲक्टला असं अनएक्सपेक्टेड असं स्वरूप प्राप्त झालेलं, म्हणजे हे पुढचं काय करणार आहेत हे सांगणं अशक्य होतं। त्यामुळे जो ह्यांचा नक्कीच प्लस पॉईंट आहे। त्यामुळे सगळ्या ॲक्टची एकदम मजा आली, कॉम्पॅक्ट क्रिस्प टाईट ॲक्ट आणि एव्हरीबडी वॉज दे 100%. सुपर. थँक्यू मॅम. वो थँक्यू मकरंद सर
जी पहिली उडी आणि शेवट ज्याला फेकला तो कोण होता? शेवट ह्याला फेकला तो एक माझ्या मते, तू जर पहिली उडी होती 10-12 फुटावरनं तर हा गेला असेल अजून 15 फुटावरनं. म्हणजे जर बाहेर वगैरे केलंस तर कुठे केबलमध्ये वगैरे अडकलं असतं सर. सांगतो आमच्याकडे केबलची जाळ आहेत त्याच्यापेक्षा वरती नाहीच आहे काही. एवढं छान वाटलं तुमचं एकूण कोऑर्डिनेशन, कॉन्फिडन्स, ती एन्जॉयमेंट. तुम्ही खरंच एक नाही सगळे मास्टर होतात. मजा आली. फर्स्ट क्लास. आता आपण पदकांकडे वळूया. आज मी माझी पदकं सांगणार नाहीये. आज तुम्ही तुमची पदकं नाही आज मी सांगणार? माझी पदकं गुपित ठेवणार आहे. आज ये क्या मकरन चल रहा आपल्याला है? सांगणार आहे किती पदकं मिळाली. मकरन सर तुम्ही किती पदकं द्याल? 10.